नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे लाभार्थी आहेत यामध्ये यांच्यासाठी जो डिसेंबर महिन्यासाठीचा जो हप्ता आहे, डिसेंबर महिन्यासाठीचा हप्त्यासाठीचा जो शासन निर्णय आहे, हा कधीपर्यंत येणार आहे याबाबत पाहू शकता. सर्व लाभार्थी जे आहेत हे सध्या विचारत आहेत. निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा हा प्रश्न आहे. तर याबाबत एक महत्त्वाची अपडेट, 100% खरी अशी अपडेट आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची अपडेट व्हिडिओच्या शेवटी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या. डिटेलमध्ये सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचणार आहेत. व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता आहे याचा शासन निर्णय, GR आणि वितरणाची प्रोसेस प्रक्रिया जी आहे ही कधीपर्यंत सुरू होऊ शकते. लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 2500 असतील, 1500 असतील, हे कधीपर्यंत जमा होतील याबाबतचे अपडेट आपण पाहून घेऊयात. तर पाहू शकता ही जी योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, या योजनेतील पेन्शन वितरणाची प्रक्रिया कशी आहे, तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पेन्शन वितरणाचा GR हा सरकारी ठराव प्रत्येक महिन्याची जी 10 तारीख आहे, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होतं. म्हणजे आता समजा डिसेंबर महिना आहे तर डिसेंबर महिन्यासाठीचा GR हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटचे जे 10 दिवस असतात, म्हणजे 21 ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान हा GR जो आहे हा जाहीर केला जातो. मात्र आत्ता डिसेंबर महिन्यासाठीचा 10 तारीख उलटून सुद्धा शासन निर्णय आलेला नाही आहे. तर ही प्रोसेस कशी असते पुन्हा पाहून घेऊयात. हा GR आला अगोदरच्या महिन्यामध्ये. या GR नंतरनं, शासन निर्णयानंतरनं पुढील कालावधीमध्ये 5 ते 6 तारखांच्या दरम्यान लाभार्थ्यांना त्यांचा लाभ जो आहे हा दिला जातो. ही प्रक्रिया नियमितपणे चालते, ज्यामुळे लाभार्थ्यांना वेळेवर पेन्शन मिळण्याची खात्री असते. आता महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे आर्थिक नियोजनसुद्धा लाभार्थ्यांचं, निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचं सोपं होतं. सामान्यतः पाहू शकता शेवटच्या आठवड्यात GR येणे अपेक्षित असते आणि जे पुढील महिन्याच्या सुरुवातीला वितरणाला, प्रोसेसला प्रक्रिया जी आहे ही पूर्णपणे वेळेवर होते. आता काय झालंय, डिसेंबर महिन्यातील विलंब आणि सद्यस्थिती. तर यावेळेला आता आजची तारीख आपण पाहिली तर 12 डिसेंबर. डिसेंबर महिन्यात 10 तारीख उलटून घेऊन जाऊन सुद्धा शासन निर्णय अद्यापर्यंत आलेला नाही आहे. म्हणजे जवळजवळ 20 दिवस लेट झालेला आहे. आता यामुळे पाहू शकता पेन्शन जे आहे हे वितरण होण्याची शक्यता ही कमी झाली आहे. म्हणजे वितरण होईल, पण या महिन्यामध्ये किती दिवस लागत आहेत, शेवटची तारीख अगदी शेवटच्या दिवसापर्यंत जो पेन्शन वितरणाची प्रोसेस आहे ही होऊ शकते. कारण GR शिवाय वितरण प्रक्रिया ही कधीच सुरू होत नाही आहे. त्यामुळे शासन निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याशिवाय पुढची प्रक्रिया, प्रोसेस जो आहे हे केली जात नाही आहे. तर याचं कारण पाहू शकता. सध्या महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन सुरू आहे, जे सोमवारपासून चालू असून रविवार सुट्टी असली तरी कामकाज जे आहे हे सुरू राहणार आहे. तर या अधिवेशनातील कामकाज विलंबाचं मुख्य कारण काय आहे, तर पाहू शकता अधिवेशनामुळे प्रशासकीय प्रक्रिया मंदावते, परंतु त्याचा थेट परिणाम जो आहे हा लाभार्थ्यांच्या पेन्शनवर होतो. तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासन आणि तरतुदी त्यांनी सांगितल्या होत्या हिवाळी अधिवेशनामध्ये. दुसऱ्या दिवसामध्येच त्यांनी सांगितलं होतं. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खास तरतूद असल्याचे सांगितले आहे आणि यात दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शन वाढ आणि इतर लाभार्थ्यांसाठी तरतुदीचा समावेश सुद्धा आहे. त्यांनी स्पष्ट केलं होतं की हा निधी कुठेही वापरला गेला नाही, त्यामुळे लाभार्थ्यांच्या निधीची सुरक्षितता खात्री होते. आता ही तरतूद सामान्य प्रक्रियेवर आधारित असून विलंब असूनही निधी सुरक्षित आहे आणि ज्या लाभार्थ्यांना दिला असेल ते म्हणजे 100% तुमचा लाभ जो आहे मिळणार आहे. आता विलंब का होतोय, लेट का होतोय, हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. तर याचं कारण पाहू शकता. यामध्ये वर्षाच्या शेवटी ज्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत विविध योजना राबवल्या जातात. म्हणजे यामध्ये आपण पाहिली कुटुंब कल्याण योजना, त्या अंतर्गत 20,000 अनुदानासाठी शासन निर्णय 15 दिवसा अगोदर जाहीर करण्यात आला होता आणि आज पाहू शकता 2 दिवसा अगोदर कुटुंब कल्याण ही जी योजना आहे त्याची झालीच. त्याच्याबरोबर लेक लाडकी या योजनेअंतर्गत सुद्धा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तर वर्षाच्या अखेरीस सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत ज्या विविध योजना राबवल्या जातात त्या सगळ्या योजनेचे जे लाभार्थी असतात त्यांच्यासाठी यामध्ये जो वितरण असतं, हे वितरणाची प्रक्रिया असते, त्यांचं जो पैसे असतात, अनुदान असतं,
हे दिलं जातं आणि त्या कारणामुळे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची जी यामध्ये वित्त विभागाची प्रक्रिया आहे किंवा अनुदान जे मान्य झालेलं असतं, मान्यता प्राप्त झाली असते, यामध्ये ती लाभार्थ्यांची जी वित्त आहे, वित्ताची मागणी, तरतुदीची मागणी ही कमी ही यामध्ये पाहू शकता पुरवठा जो आहे हा कमी होऊ शकतो आणि त्या कारणामुळेच हे जे शासन निर्णय जो आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हा आतापर्यंत आलेला नाहीये. अपेक्षित होतं की 10 तारखेपर्यंत तो येईल, मात्र आता पुन्हा लेट होणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित हा शासन निर्णय येण्याची शक्यता आहे. आल्यानंतर सुद्धा आपण डिटेलमध्ये अपडेट जे आहे घेणार आहोत. पुढे पाहूयात यामध्ये पुढचं पाहू शकता EKYC आणि जी प्रक्रिया आहे डॉक्युमेंट अपडेशन ज्यांचं झालं नाहीये त्यांनी आत्तासुद्धा त्यांना वेळ आहे, ते करू शकतात. प्रत्येक तहसील ऑफिस किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ऑफिसमधून घेतलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 10% लाभार्थ्यांची EKYC इलेक्ट्रॉनिकची प्रक्रिया आहे ही पूर्ण झालेली नाही आहे. इतर कारणामुळे कागदपत्र अपडेशन झालेले नाही आहेत. संपूर्ण यंत्रणा जी आहे हे तात्काळ काम करत असून प्रक्रिया लवकर पूर्ण होईल. उदाहरण पाहू शकता, जर EKYC अपूर्ण असेल तर पेन्शन रोखली जाऊ शकते. म्हणून 10% लाभार्थ्यांना विशेष लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हे अपडेट्स पूर्ण झाल्यावरच पात्र लाभार्थ्यांना पेन्शन मिळेल. त्यामुळे पाहू शकता ज्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या नाही आहेत त्यांना पेन्शनचा लाभ जो आहे हा मिळणं अशक्य होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी निराधार शाखेमध्ये जाऊन चेक करणं आवश्यक आहे. त्यांची प्रोफाईल अपडेट आहे, त्यांचं KYC व्हेरिफिकेशन डन झालं आहे, प्रोसेसमध्ये आहे ही का नाही हे सुद्धा चेक करणं आवश्यक आहे. तर अपेक्षित GR प्रसिद्धी आणि पेन्शनचं वेळापत्रक कसं असू शकतं, तर चालू आठवड्यात विधिमंडळात पुरवणी मागणीच्या आधारे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी GR प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. साधारण पुढील आठवड्यात लाभार्थ्यांना हा लाभ मिळेल. विभागांतर्गत या आठवड्यापर्यंत GR येईल आणि पुढील आठवड्यापासून वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन आणि EKYC होण्यावर अवलंबून हे वेळापत्रक आहे, जे सामान्य प्रक्रिया यावर अवलंबून आहे. पाहू शकता सर्व लाभार्थ्यांनी पुढच्या आठवड्यासाठी प्रतीक्षा करायची आहे. पुढच्या आठवड्यात 100% GR येईल आणि त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये वितरण जे आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. तत्पूर्वी तुमची कागदपत्र अपूर्ण असतील, EKYC राहिली असेल, त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांनी कागदपत्र दिली नसेल, त्यांची प्रोफाईल अपडेट नसेल, तर त्यासाठी सुद्धा प्रोफाईल ट्रान्सफरसाठीचं ऑप्शन उपलब्ध आहे. ज्या लाभार्थ्यांना गेल्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये 1500 झाले होते, 2500 ऐवजी त्यांच्यासाठीचा हा ऑप्शन आलेला आहे. तर अशा पद्धतीने GR शासन निर्णयाबाबतच्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आपल्याकडे आलेले आहेत. लवकरच शासन निर्णयसुद्धा जारी होईल. त्यानंतरनं सुद्धा आपण डिटेलमध्ये महत्त्वाच्या अपडेट घेणार आहोत. त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट म्हणजेच 5% दिव्यांग कल्याण निधी जो आहे पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल यांच्यामार्फत ही प्रोसेस कधीपर्यंत राबवली जाऊ शकते, कोणत्या यामध्ये जिल्ह्यांमध्ये बाकी असेल, तर ही सगळी अपडेटसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.